पापहरं सदा शिवकरं विज्ञानभक्तिप्रियं मायामोहमलापहं सुविमलं प्रेमपूरं शुभं श्रीमद्रामचरित्रमानसमिदं भक्त्यावगाहन्ति ते संसारपतङ्गघोरकिरणैः दैहन्तिनो मानवा भक्तिभक्त भगवन्त चतुर्नामवके इनके भगवंदन किए नासे आनंद कंद भगवान रामचंद्र प्रभु जी कथा। गोस्वामी तुलसीदास जी संतांचा महिमा सांगतात। काल आपण बघितलेलं आहे की जे काही आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी मिळत असतात त्याच्या मागे संतांची कृपा असते। संतांचा महिमा ब्रह्मदेव वर्णन करू शकत नाही, संतांचा महिमा हरिहर वर्णन करू शकत नाही। मोठे मोठे पंडित मोठे मोठे कवी सुद्धा संतांचा महिमा वर्णन करू शकतात। ते सुद्धा आपले शब्द मागे घेतात की पूर्णपणे संत काय आहे हे शब्दामध्ये आपल्याला प्रकट करता येणार नाही, असं त्यांचं अकथनीय चरित्र आहे, अलौकिक चरित्र आहे। याच्यावर प्राणी मात्रांना आनंद देण्यासाठी ते या भूतलावर येत असतात। तसं आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया धाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग उच्छिष्टाचा भाग शेष उरला तोषे। प्रत्येकाला वेद मार्गानं त्याने प्रत्येकानं आपलं जीवन जगावं या गोष्टी सांगण्यासाठी ते येत असतात। तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरू। विशिष्ट अशा प्रकारचा निरोप जगत कल्याणाचा निरोप देण्यासाठी संत येत असतात। त्यांचं वर्णन आपण काल बघितलं की त्यांना शत्रू मित्र सगळे समान असतात। अत्यंत सरळ चित्त, अत्यंत शुद्ध, अत्यंत निर्मळ असं त्यांचं चित्त असतं। असे जे संत आहेत त्यांनी माझ्यावर कृपा करावी असं गोस्वामीजी सांगतायत की माझी कथा मी आता लिहितोय, प्रभू रामचंद्राची कथा लिहितोय। सर्व संतांनी माझ्यावर कृपा हस्त ठेवावा असं ते संतांना विनंती करतायत। त्याच्यानंतर आपण काल जाता जाता म्हटलं की ते दुष्ट लोकांना सुद्धा नमस्कार करतात, त्यांना सुद्धा वंदन करतात। त्याचं कारण आपण बघितलं होतं की हे जे दुष्ट लोक असतात हे दुष्ट लोक चांगल्या कार्यामध्ये व्यत्यय आणत असतात। चार गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्या जर चांगल्या वापरल्या तर ठीक आहे। यौवनम धन संपदा प्रभुत्वम अविवेकतः एकेकमप्यनर्थाय किंवा यत्र चतुष्टय। चार गोष्टी जीवनामध्ये माणसाचे मिळत असतात। यौवनम म्हणजे तारुण्य, यौवनम संपत्ती धनसंपदा, प्रभुत्व म्हणजे सत्ता आणि अविवेकता म्हणजे अज्ञान मूर्खपणा। याच्यातली एक एक गोष्ट जरी आपल्याकडे असली तरी मनुष्याचं जीवन नष्ट होऊ शकतं,
जर त्याने त्याचा चांगला वापर केला नाही तर तारुण्यामध्ये जर माणसाचा वाकडा पाय पडला, चुकीचा वापर केला, कोणी असो, मुलगा असो मुलगी असो, तर पूर्ण जीवन त्याचं काय होऊन जातं, भ्रष्ट होऊन जातं. म्हणून तारुण्य हे माणसाला सांभाळता आलं पाहिजे. तारुण्यामध्येच या गोष्टी आपल्या डोक्यात आल्या पाहिजे की आपण हे मानवी जीवन कसं जगायला पाहिजे. काही विशिष्ट चाकोरी आहे मनुष्य जीवनासाठी, प्रत्येकाच्यासाठी नियम लावलेले, तसे मनुष्य शरीरासाठी नियम आहेत. पशुदेहाला कुठले नियम नाही. पशु शरीर ते भोग योनी आहे, पण या देहामध्ये आपण भगवंताला जाणू शकतो. म्हणून या मनुष्य शरीराला विशेष महत्व आहे. एखादं मंदिरामध्ये भगवंताची मूर्ती आहे, कुत्रा आलं तर तो त्या मूर्तीवर सुद्धा लघुशंकर करू शकतो. का तर कुत्र्याला कळत नाही, पण माणसाला तसं नाही ना. मनुष्याला जी बुद्धी दिलेली, संशय प्रकाशून ज्ञानशक्ती, त्या ठिकाणी मी जी माझी ज्ञानशक्ती खर्च करून पौरुषी प्रकृती मी केली, मध्ये जाणाव्या लागली. मला जाणण्यासाठी मी ही पौरुषी प्रकृती निर्माण केलेली आहे. म्हणून मनुष्य देहामध्ये या 4 गोष्टी प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतात. तर त्याच्यातलं पहिलं आहे तारुण्य. तारुण्य ज्यांना सांभाळता आलं त्याचं जीवन चांगलं आहे. तर तारुण्यामध्ये मनुष्याचा पाय घसरू शकतो, भ्रष्ट होऊ शकतात. तारुण्य धनसंपदा. एखाद्या वंश परंपरेने धनवान लोकांच्या घरामध्ये जन्म मिळतो, काही गरिबी घरांमध्ये जन्माला येतात, ते त्याचं नशीब असतं. पण एखादा मुलगा असतो, एखादी मुलगी असते, ती एखाद्या धनवानाच्या घरामध्ये जन्माला येते, पुष्कळ पैसा असतो. मग ते आई वडिलांना सुद्धा ती गोष्ट कळायला पाहिजे की पैसा आहे, पण त्यांच्या हातात किती द्यायचा. जर त्यांच्या हातामध्ये जर पैसा जात गेला तर त्या पैशाचा दुरुपयोग होऊ शकतो. कारण पैशाचे 15 अनर्थ आहेत. स्तेय हिंसा अनंतम दंभ काम क्रोध स्मयो मदः भेदो वैरम अविश्वास संस्पर्धा व्यसनानी. पैशाच्या मागे 15 अनर्थ आहेत. ते आपण विस्तृत आता सांगू शकत नाही. मागे भागवत कथेमध्ये आपण सांगितलं किती ते कठीण गोष्ट आहे ते पैसे. म्हणून जर पैसा असला तर आपल्या लेकराच्या हातामध्ये त्याला काही वस्तू लागली तर ती आणून द्यायची, पण पैसे द्यायचे नाही. कारण पुढे त्याची संगती बिघडून जाते. मुलांच्या पुढे पुढे येतात. येणाऱ्याला मग पुढे यायचं भीती वाटते. थोडं इकडे आहे जागा पुष्कळ, इकडे पुष्कळ जागा आहे, इकडे समोर येऊन बसायचं. तेवढी जी पट्टी आहे ती मोकळीच राहू द्यायची, म्हणजे कोणी आलं तर थोडं त्यांना येता येतात. समोर बसायला कोणी धाक पाळू नका. मी काही कोणाला प्रश्न विचारणार. पुढे पुढे आपला विषय असा चालू आहे की तारुण्य, यौवनम आणि धनसंपदा. पैसा, हा पैसा तरुणपणामध्ये त्याच्या हाती आई वडिलांनी किती द्यावा हे आई वडिलांना कळायला पाहिजे. नाहीतर बरेचसे लोक नंतर रडतात की बाबा लहानपणी आम्हाला कळालं नाही आणि लेकरू वाह्यात झालं, बिघडून गेलं, त्यात आमचं काही ऐकत नाही. पण पैसा हा त्याला मुलीकडे नेऊ शकतो. विशेष करून मागच्या अनेक जन्मामध्ये आपण विषयाचे भोग घेतलेले, पण चांगल्या गोष्टी लेकराला आवडत नाही. बरेचसे लोक असं म्हणतात की सिनेमा बघायला काय हरकत आहे, चांगलं तेवढं घ्यायचं. पण आपलं हे जे मन आहे अनादी कालापासून चांगलं करत आलेलं नाहीये, ते विषयाचे भोग घेत आलेले आहे. म्हणून त्याला चांगल्या गोष्टीपेक्षा विषयाच्या भोगाच्या गोष्टी जास्त आवडतात. कारण अनादी संसार माळेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाहिजे, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार ते सेविता, असं नाथ भागवतामध्ये आलेली होती. त्या अनंत जन्मामध्ये आपण हे सगळं करत आलेलं आहे अशा गोष्टी. म्हणून त्याच्याकडे हातामध्ये तो पैसा द्यायचा नाही. यौवनम धनसंपत्ती. प्रभुत्व, प्रभुत्व म्हणजे एखादी जर सत्ता हातात आली, काही असो, एखादी सत्ता आहे, गावाकडे सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, पुढे नगरसेवक आहे, कोणी आमदार आहेत, कोणी खासदार आहेत, कोणी आणखी वेगवेगळ्या पदावर असतात. पण ती सत्ता जर हातामध्ये आली तर त्या सत्तेचा सुद्धा सदुपयोग करता आला पाहिजे. समाजानं आपल्याला निवडून दिले तर त्या समाजाचं आपल्याला कार्य करता आलं पाहिजे. कारण मतदान करणारे जे लोक असतात ते आईसारखे असतात.
त्या पेटीतून सत्ताधारीचा जन्म होत असतो, दानपेटीतून. मतदानाची जी पेटी असते त्याच्यातून तो जन्म. आणि मतदान करणारे तुम्ही आम्ही आहोत, म्हणजे आपल्यापासून त्याचा जन्म आहे. म्हणजे ते सत्ताधारी मनुष्य आपलं कोण आहे? लेकरू आहे ना हो, आपण त्याचे आईबाप आहोत, आपल्यापासून त्याचा जन्म होत असतो. म्हणून त्यांनी समाजाला आईवडिलाप्रमाणे प्रेम केलं पाहिजे, आईवडिलाप्रमाणे मानलं पाहिजे आणि सेवा केली पाहिजे. पण सत्ता आल्यानंतर सत्तावाले त्याचा दुरुपयोग करतात, सत्ताधारी. अशा प्रकारचे यौवन प्रभुत्व, अविवेकता. अविवेकता म्हणजे मूर्खपणा. मूर्खपणा म्हणजे कसंही वागायचं, काहीही करायचं, कुठेही काही करायचं. काही एक जण आमचा वारकरी होता, तो मागे काही बऱ्याच वर्षाची गोष्ट आहे, तो नगरसेवक झाला. तर त्याच्यानंतर तो दारू प्यायला लागला. म्हणजे अगोदरच बरा होता ना, माळकरी होता, चांगला होता, चांगला वागत होता. त्याच्यानंतर नाही म्हणले, आमचे दोस्त मंडळीमध्ये बसलं ना, एवढं तेवढं घ्यावं, म्हणजे बिघडून गेला. म्हणजे अशा त्या गोष्टी आहेत. म्हणून हे लोक जे आहेत ह्या या शक्तीच्या जोरावर आणि चांगल्या कार्यामध्ये अडथळे निर्माण करू शकतात. म्हणून गोस्वामीजी म्हणतात, तुम्हाला पण आमचं काय आहे? वंदन आहे, तुम्हाला पण आमचा नमस्कार आहे बाबा. कारण ते लोक असं चांगलं चांगलं बोलले तर बरं आहे, त्यांचं वर्णन केलं तर बरं आहे. वर्णन करायची त्यांची लायकी नसते, पण वर्णन करावं लागतं. म्हणून या ठिकाणी तुलसीदासजीने त्यांना नमस्कार करावा, ह्या भुंगाऱ्याला नमस्कार करावा, अशी त्यांची काही लायकी आहे का? पण हे काही पण करू शकतात, धर्मकार्यामध्ये अडथळे निर्माण करू शकतात. हे पहिलं कारण आहे. आणि दुसरं कारण पुढं सांगणार आहे की सिया राममय सब जग जाणे. कारण कोणी कसाही असला तर त्याच्यात माझा परमात्मा आहे, म्हणून नमस्कार केला. असे दोन कारणं आहेत. काल आपण बघितलं, बंद उखल जसं शेष सरोषा सहस बदन बर्णई परदोषा. या खल म्हणजे दुष्ट लोकाला मी वंदन करत आहे. कारण हे हजारो तोंडाने, जसं शेषाला 1000 तोंड आहेत, तो 1000 तोंडानं बोलतो, त्याप्रमाणे 1000 तोंडानं हे दुसऱ्याचा दोष बघणारे आहेत, दुसऱ्याचे गुणदोष सांगत राहतात. कोणी भेटला की तो असा, तो तसा, अशा प्रकारचं त्यांचं जीवन असतं. पुनि प्रणवौ पृथुराज समाना पराग सुनये सदसकानाम. पुन्हा मी त्या ठिकाणी या दुष्ट लोकांना असं वंदन करतो, पृथुराज समजून. पृथुराजा होऊन गेले. तर पृथुराजा भगवंताचं चरित्र श्रवण करण्याकरता त्यांनी भगवंताला 1000 कान मागितले होते. की 1000 कान द्या देवा मला, की मी भगवंताची कथा श्रवण करील. असं पृथुराजा फार चांगले राजा होते. पृथुराजाने याच्या पृथ्वीवर फार मोठे उपकार केलेले आहेत. त्यांचं चरित्र श्रीमद भागवत ग्रंथामध्ये आहे. तर त्यांनी 1000 कान मागितले. त्याप्रमाणे हे जे दुष्ट लोक आहेत हे 1000 कान मागतात, पण दुसऱ्याच्या काहीतरी कुटाळ्या ऐकण्याकरता. आग म्हणजे पाप. कोणी काही पाप केलेलं, कोणी काही वाईट गोष्टी केलेल्या, त्या असं 1000 कानाने ऐकत असतात. त्यांना त्या गोष्टी आवडतात. कुठे काय चाललेलं आहे, कोण कसं आहे, कोण काय खातं आहे, कोण काय पितं आहे, असं एक गोष्टी आवडत असतात. बहुरी सक्र समबिनवऊ तेही संतत सुरानी कहित जेई. आता सक्र म्हणजे इंद्र. या ठिकाणी मी बहुरी सक्र समबिनवू, त्या इंद्रासारखं मी त्याला मानतो. कारण इंद्र जो आहे याला सुरानिक म्हणजे देवाची जी काही सेना आहे त्याला सुरानिक म्हणतात. इंद्राला ती देवाची जी सेना आहे ती आवडते. आणि सुरा म्हणजे दारू. सुरा या शब्दाचा अर्थ काय होतो? दारू. तसं ह्या लोकाला दारू आवडते, दुष्ट लोकाला. दुष्ट लोकाला याच्याविषयी खूप प्रेम असतं. दारू पितात आणि त्या दारूमुळं काय होतं, बुद्धी भ्रष्ट होऊन जाते. काही कळत नाही माणसाला, बुद्धी भ्रष्ट होऊन जाते. दारू पिलेला मनुष्य घोड्यावर बसला, त्याच्या शेपटाकडे तोंड करून बसला दारूच्या नशेमध्ये. ते जो एक मनुष्य म्हणला, बुवा अरे तू उलटा कसं काय बसला, तोंड तर ऐकून आहे म्हणे, मला आधीच कमी सांगितलं. असे ते बुद्धी त्यांची काम करत नाही, असे ते असतात. पण ती नशा आहे ना, ती माणसाची बुद्धी काम करू देत नाही. अशा प्रकारचे जे दारू पिणारे लोक आहेत त्याला सुरानिक, असे जे दुष्ट आहेत. इंद्राला जशी त्याची सुरानिक म्हणजे ती ही आवडते, देवाची सेना आवडते, त्याप्रमाणे यांना दारू आवडते. हे सगळं जीवन त्याच्यामध्ये भ्रष्ट करून टाकतात. दारू गांजा मत पिओ यारो अकल गुंग होती आहे.
आपने पल्लों का पैसा जाकर मुंह में मट्टी गिरती है. स्वतःचे पैसे घालायचे आणि आपलं जीवन फालतू करून घ्यायचं. दारुड्या माणसाला कोण चांगलं म्हणतं सांगा सांगा. हेल्थ इज गॉन, समथिंग इज लॉस, वेल्थ इज गॉन, काय म्हणतात त्याला, आणि कॅरेक्ट इज गॉन, ऑल थिंग इज लॉस असं म्हणतात. कॅरेक्ट म्हणजे त्याला कुठली इज्जत राहत नाही, काही नाही काही नाही काही नाही. अशा प्रकारचं त्यांचं जीवन असतं. ते स्वतःला फक्त मोठे समजत असतात. पण दारू पिणारा मनुष्य हा कधीच समाजामध्ये आदरणीय ठरू शकत नाही, आदरणीय ठरू शकत नाही. त्याच्याविषयी माणसाला कुठल्याही प्रकारचं प्रेम राहत नाही. तर त्याप्रमाणे हे लोक असतात, दुष्ट लोक. बचन वज्र जय सदा प्यारा, सहस नयन परदोष निहारा. आणि मुखातून ते बोलतील तर एखाद्या वज्रासारखं ते त्यांना जास्त आवडतं. वज्रासारखं म्हणजे शिव्या देणं. काही माणसाचा एक स्वभाव असतो शिव्या देणं, असे बोलत राहतात. आणि लोकही त्यांना म्हणतात बाप रे बाप, हा मनुष्य असा आहे, याचं तोंडाने लई गेलेलं आहे. बाकी चांगलं आहे म्हणतात, बाकी चांगलं आहे, फक्त तोंडाने गेलेलं आहे. हे काय बोलणं आहे असं? बाकी काय चांगलं आहे? काहीतरी त्याचं पण वर्णन करायचं. विनाकारण त्याचं काय वर्णन करायचं? जे लोक तोंडातून शिव्या देतात, तसं शिव्या देणं हे तोंडातून नरक टाकल्यासारखं आहे. झाली क्रोधासवे भेटी, तोंडा वाटे नरक लोटी, असं तुकोबारायांचं काय प्रमाण आहे. आणि खरंच सांगा, नरक लोटण्याकरता भगवंतानं आपल्या या शरीरामध्ये एक इंद्रिय दिलेलं आहे की त्या इंद्रियाद्वारेच नरक बाहेर येतो, घाण बाहेर येते. आणि ते त्या इंद्रियाचा तोंडाचा उपयोग करतात, तोंडाचा उपयोग करतात. शिव्या देणं म्हणजे तोंडातून नरकच लोट नाही. मग त्याला उपयोग म्हणतात ना, त्याला सहाय्य केलं, एकमेकास सहाय्य करू. नरक लोटण्यासाठी तोंडाचं सहाय्य करतात आणि भडा 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 कोणालाही शिव्या देतात. त्या शिव्या माणसानं द्यायला नाही पाहिजे. या ठिकाणी हे वज्र बचन वज्र जे ही सदा प्यारा, अत्यंत कठोर कोणाशी बोलायचं, मोठ्या आक्रोश शब्दानं बोलायचं, वज्रासारखं एखाद्याच्या हृदयाला लागलं पाहिजे, अशा प्रकारचे हे बोलणारे दुष्ट लोक असतात. घरामध्ये सुद्धा जर आपल्याला आनंद असावा असं वाटतं, कोणी उंच स्वरात बोलायचं नाही, कोणीच बोलायचं नाही. थोडेफार भांडं लागत राहतं, भांडणं तंड हे ते होत राहतात, आज थोडं ते. पण एकदम ओरडू बोललं ना तर ते जास्त वाटतं, जास्त वाटतं. यालाही ताण होतो, यालाही नंतर पाणी प्यावं. मोठ्याने बोलायचं चांगलं गोष्ट नाही. आज लहान लहान लेकरं खोड्यामोड्या करीत राहतात, पण ती आईसुद्धा इतक्या जोराने आरडते त्यांच्यावर, इतक्या जोराने नाही ओरडायला पाहिजे. जो काही उंच स्वरात, नाही तर मग एखादी पट्टी करून घ्यायची याच्याकडून, स्वरावाल्याकडून. ही काळी एक पट्टी आहे ना, ही करून घ्यायची. तर एक पट्टी मिळते अशी, बाजारात विकत मिळते. ज्यावेळेला आपल्याला राग आला त्यावेळेला ते फुकायचं, असं फुकायचं. अरे दिलीप असं म्हण, शाळेमध्ये जा, डबा तयार आहे असं म्हण. नवऱ्याला जरी बोलायचं अहो ऐकलं का असं, म्हणजे मग मोठ्याने बोलायचं काही कामच नाही राहत. तुम्हाला तर काही कळतच नाही, तुम्हाला देवाने डोकंच दिलं नाही, असं काही कुठं बोलत असते का? ठीक आहे बुवा, महिलांची बुद्धी जास्त असते, पुरुषापेक्षा महिलामध्ये 4 पटीने बुद्धी जास्त अशा शास्त्र सांगतं. बुद्धिस्तासाम चतुर्भुजा, हा पुरुषापेक्षा जास्त हुशार असतात त्या. पती पत्नीचं रात्री भांडण झालं कडाच्याचं, बोलणंच बंद. मग बिचारा हा सकाळी उठला, त्या लेकराला काय द्यायचं डब्यामध्ये, कुठं चिवडा भर, कुठं बिस्किटं भर. आता याला तर काही करता येत नव्हतं. डब्यामध्ये चिवडा भरला, बिस्किटं भरले, त्यांच्या पिशव्या तयार केल्या, आणि ही रागात नुसती पलंगावर बसली होती, नुसती पाहत होती, कारण भांडणं झाली होती. नुसती पाहत, जशी त्याने गाडी काढली तशी ती उठली, म्हणजे थांबा आज रविवार आहे. म्हणजे माणसाचं डोकंसुद्धा काम करत नाही. माणसापेक्षा महिला खूप हुशार असते. हे त्या संसाराच्या गराड्यामध्ये वार विसरून गेला, कोणता वार हे सुद्धा त्याच्या ध्यानात राहत नाही. तर हे अशा प्रकारे
मोठ्याने बोलायचं नाही. वचन वज्र जही सदा पिहारा, वज्रासारखे शब्द काढायचे नाही तोंडातून. पण हे दुष्ट लोक काढतात. सहस नयन पर दोष निहारा, आणि हजारो डोळ्यांनी दुसऱ्याचे गुणदोष बघत राहतात. असे जे लोक आहेत. उदासीन अरिमित हित, सुनत जरई खल रीती, जानी पाणी जुग जोरी जन, बिनती करई सप्रीती. हे दुष्ट लोकांचं हे आहेच महाराज काम, की ते शत्रू मित्र कोणावर बी ते त्या ठिकाणी जळत राहतात. या ठिकाणी तुलसीदासजी म्हणतात, अशा दुष्टांना सुद्धा माझं अगदी हात जोडून नमस्कार. साधू संत म्हणतात, जसं तुकोबाराय म्हणतात, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुला आले चित्त शुद्ध करा. असं ते दंडवत करतात, नमस्कार करतायत. मैं अपनी दिशी की न निहोरा, तिन निज ओर न लावू भोरा, बायस पलियई अति अनुरागा, होई निरामिषक बहु पितागा. महाराज सांगतायत की मी पुष्कळ बघितलं, त्यांचा अभ्यास केला या दुष्ट लोकाचा. मी त्यांना नमस्कार केला शेवटी, कारण मैं अपनी दिशी कीन निहोरा, निहोरा म्हणजे त्यांचा अभ्यास केला, त्यांचं निरखून पाहिलं या दुष्ट लोकाला. तिनं निज ओरन लावोरा, ते स्वतःचा जो स्वभाव आहे ते सोडत नाही. जसं असं आपण म्हणतो ना, कुत्र्याचं शेपूट अशा लांब नळीत जरी घातलं, पण नळी ओढली की वाकडच, असे ते असतात महाराज. तसे काही काही दुष्ट लोक कथेला पण येतात, पण ते सुधरत नाहीत. ते इथं आहे नळी, ते तो पण बरं दिसते, पण बाहेर गेले की त्यांचं शेपूट लगेच वाकडं होऊन जातं. असे काही असतात, ते सुधरतच नाही. इथं सांगितलं तिनं निज ओरन लाव भोर, त्याच्यात काही बदल होत नाही. आता त्याचं उदाहरण दिलं तुलसीदास, बायस पली अति अनुरागा. बायस म्हणजे कावळा. कावळ्याला तुम्ही किती प्रेमानं पाळा, पण ते मांसाहार करायचं सोडणार नाही. तेही होई की निरामिष कबहू की कागा. कावळा कधी त्या ठिकाणी त्याने मांसाहार सोडायचा, त्याला काही दिसलं की तो खाल्ल्याशिवाय राहणारच नाही, ते सोडत नाही. मग किती लोक, आता इथे सुद्धा एक जण काकड्याला येतं, ते दारू पिणं सोडित नाही. मी काही नाव सांगत नाही, हो, पण सोडित नाही. आणि सकाळी टाळ वाजवतो, उठा उठा साधू संत साधा फुले, इथं जा तिकडं साधा, तिकडं पलीकडून ते आहे विकायला, घ्या प्या. पुन्हा सकाळी उठून म्हणा उठा पांडुरंगा प्रभात समय पातला. सोडितच नाही लोक, सोडितच नाही. किती का असे त्यांचे स्वभावच बदलत नाही. कितीही प्रेमाने तुम्ही कावळ्याला पाळा, पण ते असं काही शाकाहारी होणार नाही, शाकाहारी होणार नाही. त्याला वरण भातन ते जास्त एवढं आवडत नाही, अशाच गोष्टी आवडतात. तशा काही लोकांना ह्याच घाणेरड्या गोष्टी आवडतात, मांसाहार करतात. कुठं बकरं खा, कुठं कोंबडं खा, असे खात राहतात. पण ती इतकी घाणेरडीने इतकी चिळसवानी गोष्ट आहे ती. तुम्ही सांगा, एखादं कोंबडं आहे, एखादं बकरं आहे, त्याला आपण मारते, ते लोक मारतात अगोदर, त्याला कापून टाकतात, म्हणजे त्याचा प्राण जातो. प्राण गेलं की ते प्रेत होतं. कुणाचंही आपण प्रेत यात्रेमध्ये गेलो तर त्याला शिवलं, तर आपण घरी येऊन काय करतो, आंघोळ करतो. तसं कोणत्याही शरीराचं ते मांस खात होतं, ते अगोदर प्रेत होतं त्या शरीराचं. आणि ते प्रेत पोटात टाकायचं म्हणजे ते मसनवाटाच आहे का पोट आहे सांगा, त्याचं पोट आहे का मसनवाट आहे. इतकी ती घाणेरडी गोष्ट आहे, इतकी किळसवानी गोष्ट आहे, पण ते लोक सोडत नाही. त्याच्यातच त्यांना ते मोठं भूषण वाटतं. बंदऊ संत सज्जन चरणा, दुःखप्रद उभय बीच कछु बरणा. बंद उसंत असज्जन चरणा. या ठिकाणी तुळशीदासजी सांगतायत की संत आणि असज्जन, संत आणि असंत दोघांच्या चरणारवंदी मी वंदन करतो. दुःखप्रद उभय बीच कछु बरणा. दोघांमध्ये थोडा फरक आहे. त्या मोबाईलमध्ये बघू नका, ते सोपा आहे, त्याच्यात काढू नका, बघू नका, कारण ही हिंदी भाषा आहे.
हिंदी भाषामध्ये पुन्हा वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा तुलसीदाजीनं याच्यात वापरलेल्या आहेत. ते ज्ञानेश्वरीचा वेगळा विषय होता. हे बघू नका. का बघू नका? तर तुमचं त्याच्यात हे जे आपण सांगतो ते लक्षात येणार नाही. लक्षात येणार नाही. एखादं तुम्हाला वाटेल की याचा अर्थ असा व्हायला पाहिजे आणि महाराज दुसरं सांगू राहिले, असं बी तुम्हाला एखाद्या वेळेला वाटेल की ती गोष्ट कशी आहे. ती वेगवेगळ्या भाषेत महाराजांनी हे ग्रथित केलेला ग्रंथ आहे. अमौलिक ग्रंथ आहे. बंद संत असज्जन चरणा. संत आणि असंत, असज्जन म्हणजे असंत, या दोघांच्याही चरणारविंदी मी वंदन करतो. दुःखप्रद उभय, दोघंही दुःख देणारे आहेत. संत आणि असंत दोघंही दुःख, उभय म्हणजे दोन्ही. बीच कछुबरणा म्हणजे दोघंही दुःख कसे देतात. संतापासून दुःख कसं होतं आणि असंतापासून दुःख कसं होतं. बिछुरत एक प्राण हरिले मिलत एक दुःख दारुण देही. संतांचा वियोग झाला तर दुःख होतं. संतापासून दुःख कधी होतं. न व्हावा वियोग जन्मोजन्मी. संतांचा वियोग होऊ नये, कारण ती फार मोठी आपली हानी असते. आज आपल्यामध्ये भगवान बाबा शरीराने नाहीत, हे आपलं फार मोठं नुकसान आहे. आपल्यामध्ये आदरणीय भक्तराज बाबा नाही, हे आपलं नुकसान आहे. ते गेल्यानंतर आम्हाला किती नुकसान झालं हे आम्ही शब्दात सांगू शकणार नाही. ज्यावेळेला त्यांचं इथं अस्तित्व होतं आमच्या वडिलांचं, भक्तराज महाराजांचं, त्यावेळेला ते छोटंसं खेडं, ते बेलगाव आम्हाला नंदनवन वाटत होतं. काही नाही, 10-20 घराचं गाव आहे, ते जास्त मोठं नाही. पण ज्या वेळेला ते तिथे होते तर ते गाव आम्हाला नंदनवनामध्ये आल्यासारखं वाटायचं. जसे लोक फिरायला जातात ना, कुठे कुठे लांब लांब फिरायला जातात, शुद्ध हवेच्या ठिकाणी वगैरे, माथेरान वगैरे, तसं ते आम्हाला वाटायचं. ते होते तेव्हा. आणि ते ज्या वेळेला ते गेले त्यावेळेला त्या गावामधली कुठल्याही प्रकारची करमणूक राहिली नाही, आनंद राहिला नाही. कारण संतांचा जो वियोग असतो तो दुःख देणारा असतो. त्याने जाऊ नये, पण काळाच्या ओघामध्ये शरीर प्रत्येकाला ठेवावं लागतं. कारण शरीराच्या मागे काळ लागलेला आहे. ते शरीर कधी न कधी त्यांचं जे श्वास आपले ठरलेले असतात, श्वास ठरलेले असतात प्रत्येकाचे, ते श्वास संपले की त्याचा कार्यक्रम उरकून जातो. काहीतरी निमित्त होऊन जातं, काहीतरी त्याला कारण होऊन जातं आणि तो मृत्यू प्राप्त होतो. म्हणून संतांचा जो वियोग आहे तो दुःख देणारा आहे. बिछुरत, बिछुरत म्हणजे वियोग. बिछुरत एक प्राण हरलेही मिलत एक दारुण दुःख देही. एका माणसाच्या भेटण्यानं दुःख होतं आणि एका माणसाच्या वियोगानं दुःख होतं. संतांच्या वियोगानं दुःख आहे आणि दुष्टाच्या भेटण्यानं दुःख आहे. एखादा दुष्ट मनुष्य आहे, तो आपल्याला भेटला तर त्याच्यापासून काही सुख होत नाही, कारण त्याचं आचरण चांगलं नसतं, त्याचं बोलणं चांगलं नसतं. असा एखादा मनुष्य आला तर त्याला घरीसुद्धा आपल्याला वाटतं आता हे कितीक वेळ आपल्याला बोर करणार आहे काय माहीत, त्याने आपल्या घरी थांबू नये, राहू नये असं माणसाला वाटतं. कारण त्याचं बोलणं चांगलं नसतं, काहीच चांगलं नसतं. कधी कधी असं वाटतं याच्या बोलण्याने आपल्या मुलाचे संस्कारनं बिघडून जाऊ. असे ते असतात. असे काही लोक असतात की त्यांना घरामध्ये जरी आले तरी माणसाला त्याच्यापासून सुख होत नाही. तो येऊ नये म्हणून त्याच्या भेटण्यानं दुःख होतं, संतांच्या वियोगामध्ये दुःख होतं. उपजही एक संग जगमाही जलज जोग जिमि गुण बिलगाही. या जगामध्ये दोघंही निर्माण होतात, संत आणि असंत दोन्ही पण आहेत. पण त्या दोघापासून जे दुःख होतं ते वेगवेगळ्या कारणाने होतं. इथे लिहिले उपजही एक संग जगमाही जलज जोग जिमि गुण बिलगाही. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये दोन गोष्टी असतात, एक कमल असतं आणि जोक नावाचा एक किडा असतो. तो असा 1 इंच 1.25 इंचाचा तो किडा असतो. तो जर एखादे कुठं आपल्याला दुखणं असलं, काही घाण झाली, एखादा फोड आला त्याच्यात घाण झाली, तर तो किडा जर तिथे चिटकावला तर ते काढून घेतं ते सगळं. ते अशा प्रकारचा तो किडा आहे. असाही कुठं लागला तर खूप त्रास होतो त्याच्यापासून. तो जोक म्हणतात त्याला याच्यामध्ये. म्हणजे हे विनोदाला सुद्धा जोक म्हणतात बरं. महाराजला जोक सांगू राहिले, ते जोक वेगळं. आणि जोक नावाचा एक कीड आहे तो त्या इथं जे वर्णन केलं, जलज जोक जिमि गुण बिलगाही. पाण्यामध्येच कमळ आहे आणि पाण्यामध्येच तो किडा आहे, पण त्यांचे गुण वेगवेगळे आहेत. गुण वेगवेगळे आहेत. जसं बघितलं तर कमळापासून आनंद होतो, तसं संताच्या भेटीनं आनंद आहे.
आनंद आहे आणि त्या किड्यापासून दुःख आहे. सुधा सुरा सम साधू असाधू जनक एक जग जलदी अगाधू. सुधा म्हणजे अमृत आणि सुरा म्हणजे दारू. त्याचप्रमाणे संत आणि असंत असतात. संतांचं जीवन हे अमृतमय असतं. अमृतात जो आनंद आहे तो संतांच्या भेटीमध्ये आनंद आहे. संतांजवळ ते सुख आहे महाराज. म्हणून तर आपण स्वतःचा सगळ्यांचा अनुभव बघा, संतांच्या जवळ गेल्यानंतर आनंद होतो. त्यांच्याकडून दोन चार गोष्टी ऐकल्या तर आनंद माणसाला होतो. मग ते अमृतमय ते जीवन असतं. आणि सुरा म्हणजे दारू, जे असंत लोक असतात, दुष्ट असतात. जसं दारू ही दुःख देणारी आहे आणि अमृत हे सुख देणारं आहे, त्याप्रमाणे दारूच्या जागेवर हे दुष्ट लोक आहेत, असंत लोक आहेत, आणि अमृताच्या जागेवर संत आहेत. हे दोन्ही जनक एक जग, जगामध्ये याची जन्म देणारा एकच आहे. म्हणजे जगामध्ये ब्रह्मदेवांची सृष्टी निर्माण केली, त्या सृष्टीमध्ये संत पण निर्माण होतात आणि असंत पण निर्माण होतात इथे. आणि हे सगळं संगतीनं होत असतं. आपलं जीवन कोणाच्या संगतीमध्ये आहे त्याच्यावर ते अवलंबून असतं महाराज. तो जो श्लोक आहे ना आता आपला 10 जणाच्या 13व्या अध्यायात तो श्लोक आहे बघ, त्याच्यामध्ये खानपानाचं वगैरे सगळं लिहिलेलं आहे. आगमोप एक मिनिट, अशा 10 गोष्टी त्या श्लोकामध्ये सांगितलेल्या आहेत. आगमोप प्रजादेश कालकर्मच जन्मच ध्यानम मंत्रोथ संस्कारो दशैते गुण हेतव. हे जे काही आहे महाराज, ह्या चांगल्या माणसाकडे गेल्या तर चांगलं होऊन जातं जीवन, आणि वाईट माणसाकडे वाईट होऊन जा. आगमोप प्रजादेश, आगमोप म्हणजे त्या ठिकाणी आगम म्हणजे शास्त्र आणि खानपान. आप या शब्दामध्ये जो पाणी अर्थ जरी असला तरी खानपान, की आपण कोणतं शास्त्र वाचन करतो त्याच्यावर आपली वृत्ती बनत असते. चांगल्या गोष्टी वाचल्या तर चांगले मन चांगलं बनतं. घरामध्ये सद्ग्रंथ असले त्याचं वाचन झालं तर चांगलं मन बनतं. पण काही पण कादंबऱ्या वगैरे अशा काही असतात, काही आलतू फालतू पुस्तकं असतात, ते वाचले तर माणसाचं मन बिघडून जातं. तसंच खानपान आहे. चांगलं खाल्लं, सात्विक खाल्लं तर मन चांगलं राहतं, शुद्ध राहतं. कुठेही जा, कोणत्याही हॉटेलमध्ये बसा, काही पण खा, काही बघायचं नाही, काही नाही. अशा प्रकारचे जे करत असतात तर त्यांचं मन बिघडून जातं. प्रजा म्हणजे आपली संगती, आगमोप प्रजा म्हणजे आपण कोणत्या संगतीत राहतो, कोणत्या देशात राहतो, अशा अनेक 10 गोष्टी आहेत. काल, कर्म, स्वभाव, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर हे अशा प्रकारचे जे साधू असतात, साधू अमृताप्रमाणे, असाधू जे काही असतात ते दारूप्रमाणे असतात. हे दोन्ही एकाच ठिकाणी याच जगामध्ये त्यांची निर्मिती आहे, पण एकापासून सुख आहे आणि एकापासून दुःख आहे. भला न भल निज निज करतूती लहत सुजसाप लोक विभूती. एक भलं करणारं आणि एक आपलं वाईट करणारी गोष्ट आहे. पण आपापल्या कर्माप्रमाणे, आपापल्या बुद्धीप्रमाणे मनुष्याचा स्वीकार करत असतो. चांगल्याला चांगले लोक आवडतात, वाईटाला वाईट लोक आवडतात. एखाद्याचं मन चांगलं असलं तर त्याला चांगलं करावं वाटतं, चांगल्या ठिकाणी जाऊन बसावं वाटतं, 2 शब्द चांगले ऐकावे वाटतात. हे त्याच्या अवस्थेवर अवलंबून आहे. काही लोकांना ते आवडत नाही, ते वाईट लोकांकडे जाऊन बसतात, त्यांचं जीवन बिघडून जातं, अपयशी जीवन होऊन जातं ते. सुधा सुधाकर सुरसरी साधू गरल अनल कलिमल सरी ब्याधू. या चोपाईमध्ये 2 टोकात 2 गोष्टी सांगितल्या. संतांचं आणि असंताचं वर्णन केलं. सुधा म्हणजे अमृत, सुधाकर म्हणजे चंद्र, सुरसरी म्हणजे गंगा, आणि साधू सत्पुरुषाकडे हे असं त्यांचं जीवन असतं. ते अमृतासारखं जीवन आहे. चंद्र जसा स्वच्छ आहे, प्रकाश देणारा आहे, आल्हाद देणारा आहे, चंद्राचा प्रकाश आपल्याला आनंद देतो, तसं संत हे जीवनामध्ये आनंद देतात. सुरसरी म्हणजे गंगा मैया जशी पवित्र आहे. गंगामाईमध्ये स्नान केलं तर आपल्याला आनंद होतो. लोक आता कुंभमेळ्याला जायचे, स्नान करायचं, कुठे पैठणला जा, आळंदीला जा, पंढरपूरला आहे, चंद्रभागा स्नान करणं, इंद्रायणीचं स्नान करणं, तर हे जसं आनंद देणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. तसंच संतांच्या जवळ गेलं तर आनंद होतो. असे ते साधू असतात.
आणि दुष्ट लोक गरल, गरल म्हणजे विष. विषाची अनुभूती चांगली आहे का सांगा तुम्ही? गरल म्हणजे विष, कारण ते स्वतःच विष पिणारे असतात. हे बिड्या फुकणं, तंबाखू खाणं हे सगळं विषच आहे. दारू पिणं हे विषारीच गोष्टी आहेत त्या. तंबाखू हे विषारी आहे. ते तंबाखूच्या पुड्यावर लिहिलेलं असतं, सिगरेटच्या पुड्यावर लिहिलेलं असतं, सिगारेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. तुमच्या शरीराला घातक आहे. त्याच्यावर असे चिन्ह काढलेलं असतं की तुम्हाला आजार होऊ शकतो, कॅन्सर होऊ शकतो. असे ते विषारी वस्तू आहेत त्या. विषारी वस्तू, चांगल्या वस्तू नाही त्या. मग ते गरल म्हणजे विषासारखं त्यांचं जीवन असतं. आनल म्हणजे अग्नीसारखं जीवन असतं. म्हणजे अग्नी जसं पोळतो तसं त्यांच्या सानिध्यामध्ये मनुष्य चांगला राहत नाही. आपल्याला दुःख होतं. सज्जन माणसाला त्यांच्या सानिध्यामध्ये दुःख होतं. आणि कलिमलानं ते भरलेले असतात. कलीचे दोष सगळे त्यांच्याकडे असतात. कलीमध्ये, या कलियुगामध्ये अनेक दोष आहेत. खोटं नाटं बोलणं, कुठेही खाणं, काही बोलणं, हे जे काही असतं हे कलीचे दोष आहेत. कलीमध्ये दोष आहेत. ते सगळे दोष तिथे असतात दुष्ट लोकाकडं. व्याधू म्हणजे ते आघात करणारे लोक असतात. जसा व्याध असतो ना, व्याध कोणाची शिकार करतो तसं ते दुसऱ्याचा घातपात करू शकतात. असे ते लोक आहेत. गुण अवगुण जानत सब कोई, जो जय भावनी कते सोई. कशाला गुण म्हणतात आणि कशाला अवगुण म्हणतात, ही बुद्धी भगवंताने आपल्याला दिलेली. आपण ते जाणून करायला पाहिजे. आपलं जीवन जगत असताना आपलं जीवन हे कसं बनवलं पाहिजे, आपण कोणाच्या संगतीत बसलं पाहिजे, आपल्या लेकराला काय शिकवलं पाहिजे, हे सगळं आपण आपलं ठरवू शकतो महाराज. जसं आता इथे काही लेकरं प्रत्येक रविवारी गीता शिकायला येतात, तर त्याच्यातून संस्कार निर्माण होतात, चांगले विचार निर्माण होतात. गीतेचा अर्थ कळाला तर मनुष्याचं मन तिकडे जातं. लहान लेकरं त्यांची जडणघडण होते. ह्या सगळ्या गोष्टी. ए बोल नको, लांब लांब बसा, उठ उठ तिथून, लांब लांब बसा दोघेजण. कोणाच्या त्या मुली? लांब लांब बस, चल उठ, लांब बसा. गुण अवगुण जानत सब कोई. आपल्याला हे सगळ्या गोष्टी कळतात. आपल्यासमोर जे काही ठेवलेलं आहे, काय खायचं आणि काय नाही खायचं हे तर आपल्याला कळतं की नाही सांगत. काय खायचं, एखादी गोष्ट आपण आपल्याला खायला दिली, खारीक खायला दिली, तर आपण त्याचं बाहेरचं खाऊ का आतलं खाऊ हे आपल्याला कळतंच ना. आणि एखादा टरपलाचा मोठा बदाम दिला, तर आता खारकाचा नियम तिथे लागतो का? नियम बदलून गेला. तो नियम बदलून गेला की आता आपल्याला बाहेरचं नाही खायचं, आता काय खायचं आहे? आतलं खायचं, बाहेरचं फेकून द्यायचं. आणि हापूस आंबा दिला तर आता कोणतं खायचं, बाहेरचं का आतलं? आता मधलं आलं, आतली कोय पण फेकून द्यायची, सालपट पण फेकून द्यायचं, हे आपल्याला कळतं की नाही. आणि पेढा खायला दिलं तर काय काढायचं आणि काय टाकायचं? पूर्णच खायचं. हे जसं आपल्याला समोर आलेली वस्तू कळत असते की काय करायचं आणि काय नाही, याच्यातलं हे घ्यायचं का ते घ्यायचं, त्याप्रमाणे मनुष्याचं हे जीवन आपण स्वतः घडू शकतो. आपल्याला भगवंतानं बुद्धी दिलेली आहे. त्याच्यामुळं मनुष्य हा विचारी मनुष्य आहे. त्याच्याकडे चांगला विचार आहे, पण त्याचा तो दुरुपयोग करतो आणि मग त्याची बुद्धी भ्रष्ट होत जाते. कधीही मनुष्यानं बाहेरच्या ज्या गोष्टी ते खाऊ नये. चांगलं नसतं, ते चांगलं नसतं. घरची भाजी भाकरी चांगली, पण काय सवय लागलेली. आता लहान लहान लेकराचे जे वाढदिवस वगैरे करतात, काय ती पावभाजी, कुठे बी ती पावभाजी, काय ते पाव कसे बनवलेले असतात, त्याचं काही पीठ पाहिलं की तुम्ही कसं करतात. त्या मैद्याच्या याच्या गोळ्या असं झटकवतात, त्याच्यात ते सोनकिडे तसेच, ते सगळं मळल्या जातं. ते काटे त्याच्यावर उड्या मारतात, घामाच्या धारा टाकतात. एखाद्या पोराला सर्दी झाली तरी त्याच्यातच आहे. हे आम्ही जालन्याला डोळ्याने पाहिलं, समोरासमोर. आमच्या मामाच्या घरासमोर ते बनवत होते, आम्ही डोळ्याने पाहिलं. काही पाहत नाही. आणि खारी बिरी हे सगळे पाव काय बनवतात. मग ते असं ते सोनकिडे असे दिसतात कधी कधी, तर ते म्हणतात ते जिरे आहेत. आणि त्याला लोक मिटक्या मारू खातात. मग हे बाहेरच्या काही या गोष्टी त्या माणसाला खाऊ नये, त्या चांगल्या नाही गोष्टी. हे आपल्याला स्वतःलाच कळायला पाहिजे. काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. भलं गुण अवगुण जानत सब कोई.
गुण आणि अवगुण सगळ्याला कळतं, पण जो जेही भाव निकते सोयी. पण ज्याला जसं आवडेल तसं लोक करतात. आता कोणाकोणाला आपण आवरून धरणार आहे सांगा तुम्ही, कोणाकोणाला सांगणार आहे? ज्याच्या मनात आलं ते. काही बरेच लोक म्हणतात हे महाराज लोकांचं हे सांगायचं कामच राहतं, मग काय तसं वागावं काय, ते सांगतच राहते, त्यांचं कामच आहे ते. मग अशा प्रकारे आपल्या बुद्धीनं ते ठरवायचं असतं की आपण काय करायचं आणि काय नाही. ज्याला जे आवडतं त्याप्रमाणे ते करतात, मग त्याचे त्यांना फल पण भोगावे लागतात. भलो भलाय पै लहई, लहई निचाई नीचू रामा, लहई निचाई नीचू. सुधा सुरा सराय अमरता, गरल सराय मीचू. सियावर रामचंद्र पद जय. बोलो जय सिया राम, जय जय सिया राम. भलो भलाय पै लहई, लहई निचाई नीचू. चांगले माणसं चांगल्या गोष्टी करतात, वाईट माणसं वाईट गोष्टीकडे झुकतात. त्यांना त्या गोष्टी आवडतात, त्यांना हे धर्मकार्य वगैरे आवडत नाही. आता ही आपली गजानन कॉलनी आहे, किती समाज आहे इथे, खूप समाज आहे. प्रत्येक घरचा एक मनुष्य जरी आला तिथं बसायला जागा पुरणार नाही, इतके घरं या संपूर्ण कॉलनीमध्ये आहेत. पण चांगल्या माणसाला इकडे यावं वाटतं, वाईट माणसाला यावं नाही वाटतं, त्यांना नाही यावं वाटत. काही लोक आम्हाला म्हणतात तुम्ही रिक्षा फिरवायला पाहिजे. रिक्षा फिरवून, अरे त्याच रिक्षात बसून बिड्या ओढीत येते. आपण ज्या रिक्षा फिरत होते त्याच्यात बसून ती बिडवली, त्याला थांबित, थांब रे. अशा प्रकारचे हे लोक आहेत, त्यांना ते आवडत नाही. चांगल्या माणसाला इकडं पाय वळतात, त्या माणसाचं इकडं पाय वळत नाही. भलो भलाई पहिलं, चांगले माणसंच चांगल्या गोष्टीकडे जातात आणि ते दुसरे आहेत ते तिकडे येत नाही. लहई निचाई ही नीचू, वाईट माणसाला वाईट गोष्टीकडे प्रवृत्ती होते. सुधा सरा हे अमरता, अमृत जर प्याला तर त्याला अमर होता येतं. हे ज्ञानामृत आहे, कथामृत आहे, नामामृत आहे, ध्यानामृत आहे, चरणामृत आहे, हे सगळे इथे अमृतच आहे. पण अमृताचा त्यालाच लाभ होतो, असा भलत्या सलत्याला होत नाही. गरल सराय मेचू, गरल म्हणजे विष. ज्याची अशी दुष्ट प्रवृत्ती आहे, ज्याला वाईट गोष्टी आवडतात, त्याच्या जीवनामध्ये तो जिवंत असून मेल्यातच जमा आहे. मृत्यू, मेचू म्हणजे मृत्यूच. बरेचसे लोक तुम्हाला आकारानं माणसासारखे दिसतात, पण ते जवळजवळ मेलेलेच असतात. जिवंत असून मेल्यासारखं ते जीवन आहे. तयाचे जियाले म्हणो काही वरी मरण सांग, ऐके जया प्राणियाच्या ठाई, या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले म्हणो काही वरी मरण सांग. ज्ञानोबाराय सांगतात त्यांना जिवंत जरी दिसत असले तर ते मेलेलेच लोक आहेत, ज्यांना या गोष्टीची आवड नाही. खला गुण साधू गुण गाहा, उभयापार उददी अवगाहा, तेही ते कछु गुण दोष बखाणे, संग्रह त्यागन बिनु पहिचाने. तुलसीदासजी सांगतात खल अगुण साधू गुण गाहा. दुष्टांचे पापाचरण, दुष्टांचे वाईट ढंगडे, वाईट गोष्टी आणि साधू पुरुषांचे सद्गुण, ह्या सगळ्या दोन्ही गोष्टी आम्ही तुमच्यासमोर ठेवलेल्या आहेत. उभय अपार उददी अवगाहा, ह्या दोन्ही गोष्टी जगामध्ये समुद्रासारख्या आहेत. वाईटाचाही भरणा खूप आहे, चांगल्या माणसापेक्षाही वाईट लोक खूप आहेत, खूप लोक आहेत. ज्यांना काही लहानपणापासून संगतच भेटले नाही, ते सगळेच बिघडलेलेच लोक असतात. असे खूप आहेत. उददी म्हणजे एकदम समुद्रासारखे बखळ, बखळ शब्द म्हणाले आहे की नाही, खूप लोक आहेत. तेही ते कछु गुण दोष बखाणे, संग्रह त्यागन बिनु पहिचाने. म्हणून आम्ही तुम्हाला थोडा गुणदोषाचा विचार सांगितलेला आहे. कशासाठी सांगितला तर संग्रह त्यागन बिनु पहिचाने. ओळख झाल्याशिवाय माणसाला हे कळत नाही की ह्या गोष्टीचा त्याग करावा का संग्रही ठेवावं. एखादी गोष्ट जर आपण जाणून दिली तर त्याचा त्याग करायला पाहिजे. ही गोष्ट वाईट आहे, आपण जर सांगितलं ही दारूची बाटली ही चांगली नाही आहे, हे जीवन भ्रष्ट करणारी आहे, हे ज्यावेळेला सांगितलं त्याला चांगला माणसाला वाटतं नाही करायचं. हे कशाला करायचं, ज्याच्याने आपलं वाईट होतं ते कशाला करायचं. हे याच्यासाठी गुणदोषाचं वर्णन केलेलं आहे.
की सज्जन माणसं चांगलं घेत असतात आणि दुष्ट लोक मात्र ते ऐकत नाही. याच्यासाठी आम्ही तुम्हाला सगळं तेही ते कछुगुण दोष बखाने, भले उपोच सब विधी उपजाए, गणी गुण दोष भेद बिलगाए. सगळं हे विधात्यानं निर्माण केलेलं आहे. विधी म्हणजे विधात्यानं, ब्रह्मदेवाने या सृष्टीमध्ये या सगळ्या गोष्टी निर्माण केलेल्या आहे. ब्रह्मदेवानं निर्माण करूनही सगळ्यांना त्यांनी सांगितलं सुद्धा की चांगले वागा रे बाबा. 13व्या अध्यायामध्ये त्या सूचना दिलेल्या ना, 13व्या अध्यायामध्ये सांगितलं ना, सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा इष्टान भोगान हो देवा. तुम्ही 3ऱ्या अध्यायामध्ये गीतेच्या बघा, हे सगळं सृष्टी निर्माण करून ब्रह्मदेवाने सगळ्याला सांगितलं, बाबा मग तुम्हाला हे निर्माण केले, पण तुमचं चांगलं व्हावं एवढ्यासाठी निर्माण केले, म्हणून चांगले कामं करत जा, चांगले कामं करत जा, पंचमहायज्ञ करत जा, अतिथीला जेवण देत जा, उपकारी जीवन ठेवा. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. भगवंताने तुम्हाला ज्या शक्ती दिलेल्या त्या शक्तीच्याद्वारे यज्ञ करत जा, अनेक लोकांवर उपकार करत जा, चांगलं बोलत जा, हे सगळं सांगितलेलं आहे. चांगलं वागा, चांगलं वागा असं कोणी सांगतं. आणि चांगलं वागलेल्या कुटुंबामध्ये सुद्धा लोक आवडतात. लेकरं जर चांगले वागू लागले तर कुटुंबातले लोकसुद्धा खुश असतात. आम्हाला सांगतात ना, महाराज मुलं फार चांगले निघाले, बरं फार आदर करतात, कधी उलटून बोलत नाही, आईवडिलांना आनंद होतो. तसं ब्रह्मदेवाने सुद्धा तुम्हाला चांगलं वागायच्या सूचना दिलेल्या आहेत की हे निर्माण केलेलं आहे, पण त्याच्यामध्ये हे वाईट निघाले. हे भले उपोच सब विधी उपजाए, सगळं त्यांनी निर्माण केलं. गणी गुण दोष भेद बिलगाए. मग वेदाधिकाने हे सगळ्या गुणदोषाचं वर्णन केलेलं आहे की हे असले वाईट लोक आहेत, हे चांगले लोक आहेत. काही वेद इतिहास पुराणा, विधी प्रपंच गुण अवगुण साना. वेदामध्ये पुराणामध्ये सुद्धा अनेक गोष्टी गुणदोषाच्या वर्णन केलेल्या आहेत की चांगलं काय आहे, वाईट काय आहे, काय खायला पाहिजे, काय प्यायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी आपल्यासाठी सांगून ठेवलेल्या आहेत. चाकोरीमय आपलं जीवन असलं पाहिजे. इंद्रियासी नेम नाही, मुखी राम म्हणून काही. जेवी माशी सवे अन्न, सुख नेदी ते भोजन. आपल्या इंद्रियाला नेम असले पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. नाहीतर काय ते पंचपक्वान्नाचं जेवण जर त्याच्यात माशी गेली तर उलटी होते ना माणसाला. तसं माणसाने चांगलं वागलं पाहिजे. मी तर म्हणतो थोडा अभ्यास कमी असला तर चालेल, पण वागणं बरं न, वागणं चांगलं पाहिजे, आचार चांगला पाहिजे. आचार विचार एवढे चांगले पाहिजे की लोकांनी आपला आदर्श घ्यायला पाहिजे, लोकांनी आदर्श घ्यायला पाहिजे. बरेचसे असे साधू संत आहेत, ते जास्त प्रवचन कीर्तन वगैरे करत नाहीत, जास्त बोलत नाही, पण त्यांच्या वागण्याकडे बघून लोक सुधरून जातात, त्यांच्या वर्तनाकडे बघून लोक सुधरून जातात. असं त्यांचं चालतं बोलतं ते वागणं असतं, चालतं बोलतं जीवन असतं. तर हे सगळं विधात्यानं हे निर्माण केलेलं आहे. इथे पुढेच 5 चोपाया आलेल्या आहेत, त्या 5ही चोपाया म्हणतो, त्याच्यामध्ये हे जगातलं काय काय निर्माण केलं सगळं वर्णन केलेलं आहे. दुख सुख पाप पुण्य दिन राती, साधु असाधु सुजाति कुजाति, दानव देव ऊंच अरुणीचू, आम्ही असुजीवन माहू मीचू. माया ब्रह्म जीव जगदीसा, लच्छी अलच्छी रंकावनीसा, काशी मग सुर सरिक्रमनासा, मरुमारव महिदेव गवासा, सर्ग नरक अनुराग बिरागा, निगमागम गुण दोष विभागा. जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय हनुमान, जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय हनुमान. या सृष्टीमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. या 5 चोपायामध्ये सगळं गोस्वामीजीने इथे लिहिलेलं आहे. सुख दुःख आहेच, हे 2 गोष्टी आपल्याला दिसतात. कधी जीवनामध्ये आपल्याला सुख आहे, कधी दुःख आहे. सर्वच काही सुखमय जीवन नसतं. जगी सर्व सुखी
असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे. मना त्वाचिरे पूर्वसंचित केले, तया सारिखे भोगने प्राप्त झाले. जय जय रघुवीर. कोण असा सुखी आहे? सुख आहे, दुःख आहे जगामध्ये, पाप आहे, पुण्य आहे, दिवस आहे, रात्र आहे, संत आहेत, असंत आहेत, सुजाती आहेत, कुजाती आहेत, काही चांगल्या जाती आहेत, काही वाईट जाती आहेत, काही अत्यंत टाकाऊ जाती असतात की त्यांना हे शरीर कशाला मिळेल हेच सुद्धा कळत नाही. अशा काही रानटी जाती आहेत इथे की त्यांना जन्मल्यापासून मरेपर्यंत काहीच कळत नाही. कोणत्याही प्राण्याला मारून खातील, काही करतील, रानावनात राहतील. हे पारधी बिरधी अशा काही जाती आहेत बघा, ज्या फार क्रूर अशा प्रकारच्या जाती असतात. त्या जाती हे सगळ्या जगामध्ये आहेत. राक्षस आहेत, देव आहेत, उंच नीच आहे, अमृत आहे, विष आहे, संजीवनी आहे, मृत्यू आहे, माया आहे, ब्रह्म आहे, जीव आहे, ईश्वर आहे, गरिबी आहे, श्रीमंती आहे, सगळं जगामध्ये हे दिसतं. राजा आहे, रंक आहे, काशी आहे, मगध आहे, गंगा आहे, कर्मनाश आहे, मारवाड दुष्काळी आहे, मालवा आहे चांगला असं प्रकार, ब्राह्मण आहे, कसाई आहे, स्वर्ग आहे, नरक आहे, प्रेम आहे, वैराग्य, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. वेदशास्त्राने हे सगळं गुणदोषाचं वर्णन या 5 चौपायामध्ये केलेलं आहे. हे सृष्टीमध्ये सगळं काही आपल्याला दिसतं. पण जरी दिसत असलं तरी आपलं जीवन कसं घडवावं हे आपल्या स्वतःला ते कळतं. असं आपल्याला ब्रह्मदेवानं बुद्धी दिलेली. आपण कसं वागायला पाहिजे हे आपल्याला, म्हणजे उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानमोसादयेत. हां, आपल्यालाच आपलं कल्याण करून घेता येतं. म्हणून त्या नाटाच्या अभंगातील माझा मीच झालो शत्रू, कैचा पुत्रदारा कैचा मित्रू, कासया घातला पसरू, अहो जगद्गुरु तुका म्हणे. आपणच आपले शत्रू आहोत आणि आपणच आपले मित्र आहोत. आपणच आपला घात करून घ्यायचा अशी गोष्ट आहे. आपणच आपण पेया घातुकी जत असे धनंजया, चित्त देऊनी नाथिलिया देहाभिमान. ज्ञानोबराय सांगतात आपणच आपला घात करतो. भयंकर कशाही गोष्टीचा अहंकार घेतो आणि अहंकारामुळं आपलं वाटोळं होऊन जातं. अहंकार इतका वाईट आहे, तो कोणाचं ऐकत नाही, गुरुचं ऐकत नाही. हम करे सो कायदा, सगळं मला कळतं म्हणतो, सगळं मला कळतं. अशा प्रकारचा तो वाईट आहे आणि तो स्वतःचं जीवन बिघडून टाकतो. या सगळ्या गोष्टी जगामध्ये आहेत, पण चांगलं करून घ्यायचं, आपलं कल्याण व्हावं अशा गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये घेतल्या पाहिजेत. जडचेतन गुण दोषमय विश्वकिन्न करतार, संत हंस गुण गहिपय परिहरी बारी भिकार. या ठिकाणी जडचेतन गुणमय दोषमय, जड चेतन गुण दोषमय सगळ्या या ठिकाणी ब्रह्मदेवानं विश्वकीन करतार, या कर्त्यानं विधात्यानं हे सगळं गुणदोषमय हे सगळी रचना सृष्टीची केलेली आहे. पण जे संत असतात ते हंसासारखं त्यांचं जीवन असतं. जसं पाणी आणि दूध मिक्स केलं तर हंस त्याच्यातलं पाणी बाजूला टाकून देतो आणि दुधाचं ग्रहण करतो. हंस पक्षी त्याच्या चोचेमध्ये भगवंतानं काय बसवलं हे मला माहीत नाही, पण ते राजहंसामध्ये ते गुणधर्म आहे की त्याला पाणी आणि दूध जर काढून ठेवलं तर ते बरोबर त्याच्यातलं दूध ओढून घेतो, पाणी फेकून देतो. तसंच या सृष्टीमध्ये असं मिक्सचर आहे, सगळ्या गोष्टी आहेत. चांगलं वाईटाचं हे टक्कर आहे इथे. कधी तुम्हाला चांगले लोक दिसतील, कधी वाईट दिसतील, कधी चांगलं खायला येईल, कधी. पण आपण कोणतं खायचं, कोणाच्या संगतीत बसायचं, काय करायला पाहिजे ही बुद्धी पण तुम्हाला दिलेली आहे ना. त्या बुद्धीचा आपण चांगला सदुपयोग करायला पाहिजे. जर का बुद्धी घसरली तर जीवन घसरलं. म्हणून संत हंस गुण गहई पर, संत जे असतात, श्रेष्ठ लोक असतात, ते हंसासारखे गुणाचं ग्रहण करतात, गुण घेतात आणि वाईट गोष्टी ज्या त्या टाकून देतात, दोषरूपी पाण्याला ते टाकून देतात. असं त्यांचं संतांचं जीवन असतं. त्यांना सत्सद्विवेक प्राप्त झालेला तो. असं विवेक जब देई विधाता, तब तजी दोष गुणही म्हणून राहता. म्हणून आपण भगवंताला करुणा भाकायला पाहिजे. देवा आम्हाला चांगली बुद्धी द्या, सद्बुद्धी द्या. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. हे भगवंता आमच्या मनामध्ये अशी दुर्बुद्धी येऊ देऊ नका.
थोडंसं जीवन आहे, मानवी जीवन काही फार मोठं नाही. आपल्याला काही पहिल्या लोकांसारखे आयुष्य पण भेटलेले नाहीत. सत्ययुगामध्ये हजारो वर्ष लोक जगायचे, त्रेतायुगामध्ये 99,000 वर्ष राजा दशरथाचं आयुष्य होतं. खूप आयुष्यावाले लोक होऊन गेले. आपलं आयुष्यच फार थोडं कमी आहे. त्याच्यात आपण कुटाने जास्त करतो. म्हणजे भयंकर उपद्व्याप करणारे लोक आहेत. भयंकर थोडंसं आयुष्य आहे. अगदी चिमूटभर आयुष्य माणसाला भेटलेलं आहे, पण त्याच्यात इतके कुटाने वाढवतो मनुष्य, अनेक उपाध्या वाढून तो फसून जातो. तुम्ही ते कोश कीटक बघितलं, कोश कीटकाची परी जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी, जो आपणच आपण या वैरी, ते कोश एक किडा असतो बघा, तो असं एक घरटं बनवतो स्वतःला, सगळं पॅकिंग वगैरे व्यवस्थित करतो, आणि मग शेवटचा जो दरवाजा आहे ना, ते आतमध्ये बसतो आणि दरवाजा लावून घेतो. कोश कीटकाची परी जो आपण आहे आपण वैरी. त्याप्रमाणे भगवंतानं आपल्याला भगवत प्राप्तीसाठी, म्हणजे आपल्याला साक्षात्कार होण्यासाठी हे शरीर दिलेलं आहे. पण इथं दुसऱ्या पॅकिंग करीत बसतो आपण. संसारातल्या गोष्टी, हे करायचं ते करायचं, घर बांधायचं, गाडी घ्यायची, 2 वर्षात पुन्हा बदलायची, आता ती फॅशन आऊट झालेली आहे. अनेक गोष्टी घरामध्ये गोळा करायच्या, कामाच्या बिनकामाच्या, असं गोळा करीत राहायचं काही पण. भला उपाताप करून ठेवायचा डोक्याला, आणि मग म्हणायचं इतका राडा झाला आहे, काही आवरतच नाही. महाराज आम्ही संध्याकाळपर्यंत करतो, आणि मग एवढे थकून जातो, इकडे यायचं पायच काम करीत नाही. हो, आणि जरी एखाद दिवशी आलं तर झोप येते असं बसले, मग इतकी मरमर केल्यावर झोप नाही येणार तर काय होणार. पण इतकं संसाराचा सगळा उद्योग करून घ्यायचा, आणि जे आपलं मोक्षाचं द्वार आहे ते बंद करून टाकायचं. जसं तो किडा आहे आपला, तो दरवाजा बंद करून आतमध्ये गुदमरून मरतो, त्याप्रमाणे कल्याणाचा जिथं मार्ग आहे ते दरवाजाच बंद करून टाकायचं, आणि त्याच्यामध्ये संसारामध्ये मरून जायचं, अनेक जन्म मरणाच्या खाईत पडायचं, अशी ती गोष्ट आहे. इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. पुढचा विषय आपण उद्या बघणार. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधार, वर्णो रघुबर विमल जस जोदायक फल चार, बुद्धिहीन बोलो जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय. टाळाचा आवाज कमी काढ, एकदम कमी. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर. महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी. कानन कुंडल सजा विराजे, कांधे मुंज जनेऊ सामे. ए टाळ वाजू नको, टाळ वाजू नको. रामचंद्र के काज समारे, रघुपति कीनी बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरतहि सम भाई. आदि मुनि सा नारद सा अहिंसा, सुग्रीव कीन्हा राम मिलाय राजपद दीन्हा. सुख सहस्र जो जन पर भानु,
जलधि लांघि गए अचरज नाही। आज्ञा बिनु पैसारे आपै तीनों लोक हाथ ते कापै। तस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा। तुम्हारा है असुर निकंदन राम दुआरे। सबर दीन जानकी माता सदा रहो रघुपति के दासा। जन्म जन्म के दुख बिसरावे पुरताई। और देवता चिंतन धरई हनुमत से सब पीरा जो सुने। हनुमान गुसाई कृपा करो गुरुदेव तुम्हारी। बड़े हनुमान चालीसा जमलं